इतिहास जिवंत होतोय आणि प्रेरणेचं स्मारक उभं राहतंय. पुण्यातील बुधवार पेठेतील ऐतिहासिक भिडेवाडा, जिथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षण क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली, त्या पवित्र वास्तूचं आता राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होत आहे. या कामाची आज उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. स्मारकाचे काम दर्जेदार, नियोजित वेळेत आणि महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षातच पूर्ण झाले पाहिजे. अधिकारी आणि अभियंत्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेताना स्मारक प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणास्थान ठरेल यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. या पाहणीत अधीक्षक अभियंता बिपिन शिंदे, कार्यकारी अभियंता धायगुडे, उपअभियंता पांडकर आणि आर्किटेक्ट धनंजय सालकर उपस्थित होते. यावेळी वाडेकर यांनी एक भावनिक आठवणही सांगितली. नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. आज ऐतिहासिक भिडेवाडा मुलींची पहिली शाळा भारतातील या वाड्याच्या नूतनीकरणाच्या आणि स्मारक होण्याच्या दिशेने जी वाटचाल चालली आहे, त्या वाड्यामध्ये मी या ठिकाणी आता उभा आहे. ज्या वाड्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. मला हरी नरके साहेबाची आठवण होते की ते मला आले की हा वाडा पडतोय, याला आंदोलन करावं लागेल. आणि ही पहिली मुलींची शाळा मला माहीत सुद्धा नव्हतं. आणि म्हणून लगेचच आम्ही त्याच्या 2 दिवसानंतर आंदोलन सुरू झालं आणि महापालिकेला 2 वेळा घेराव घातलेला आहे. अनेक आंदोलनं या भिडेवाड्यासमोर मी केलेली आहेत आणि आता वाडा स्मारक होण्यापर्यंतची माझी आंदोलनं चालूच होती. आता माझ्यावर किमान 11 केसेस त्या निमित्ताने झाल्या होत्या. त्या केसेस बऱ्यापैकी मिटलेल्या आहेत. एक केस फक्त माझ्यावरची राहिलेली आहे. आणि मग आज माझी पत्नी उपमहापौर सुनीता वाडेकर होती, त्यांनी देखील याचा रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि आता मी उपमहापौर आहे. मला आनंद वाटतोय की मी ज्या वाड्यासाठी आंदोलनं केली तो वाडा आता स्मारक होण्याच्या दिशेने उभा राहत आहे. माझ्यासोबत या वाड्याच्या स्मारकाचे आदरणीय ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर रवी लडकत साहेब माझ्यासोबत उभे आहेत. या ठिकाणी आदरणीय पांडकर सर जे भवनचे ते माझ्यासोबत आहे. धनंजय सालकर हे जे या वाड्याच्या डिझाईन्स आणि सगळ्या जे काम बघतात ते माझ्यासोबत आहे. तसेच बिपिन शिंदे जे भवनचे या ठिकाणी काम बघतात प्रमुख आहेत. धायगुडे सर आहेत. तर आता हा वाडा मी सगळ्या खाली वर पाहिलाय, वरपर्यंत मी जाऊन आलेलो आहे. ज्या पद्धतीने आर्किटेक्टनी डिझाईन केलेलं आहे, खूप समाधान वाटतंय की डिझाईन अत्यंत छान डिझाईन केलेलं आहे. आणि मला वाटतंय की लवकरच डिसेंबर महिन्यापर्यंत या जानेवारी महिन्यापर्यंत हा वाडा पूर्ण होईल. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं द्विशताब्दी वर्ष असल्यामुळं हा वाडा तातडीने पूर्ण व्हावा, याचं स्मारक व्हावं, यासाठी हे काम पाहण्यासाठी आणि मी भवनच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये जानेवारीच्या आतमध्ये हा वाडा पूर्ण व्हावा. ज्या 1 तारखेला महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली, पहिली शाळा सावित्रीबाईने, त्या दिवशी याचं उद्घाटन करता येईल का, हा प्रयत्न या ठिकाणी माझा असणार आहे. त्यामुळं पुणे महापालिकेचे सगळे पदाधिकारी आम्ही या वाड्याकडे लक्ष राहून आहे. लवकरच हा वाडा आता पूर्ण होईल असं अधिकाऱ्यांनी, आर्किटेक्टनी, ठेकेदारांनी सांगितलेलं आहे. पुणेकरांना आणि भारतीयांना ही भारतातली पहिली मुलीची शाळा अत्याधुनिक पद्धतीने, आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा वाडा उभा राहताना दिसणार आहे. मी पुन्हा एकदा या वाड्याच्या आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या मुलींनी, ज्या संघटनांनी संघर्ष केले, आंदोलन केले, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करेन की तुमच्या आंदोलनामुळं, तुमच्या संघर्षामुळं, मी केलेल्या संघर्षामुळं हा वाडा आज उभा राहताना दिसत आहे. याच्यासारखा दुसरा आनंद आयुष्यात दुसरा कुठला नसणार आहे. मिनी केलेलं आंदोलन आणि त्यातून उभा राहणारा वाडा हे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटतंय. पुन्हा एकदा लवकरात लवकर नवीन वाड्याच्या या ऐतिहासिक स्मारकामध्ये आपण लवकरच भेटू. लवकरच हे स्मारक पुरं होईल अशा अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय. आज त्याच स्वप्नाचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात होताना पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य हे समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ आहे. आता भिडेवाडा स्मारकाच्या माध्यमातून ही प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे. ही फक्त इमारत नाही,
ही आहे विचारांची परंपरा आणि नव्या भारताच्या घडणीचा आधार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कार्यकारी संपादक भरत शहा, पुणे. संपर्क 99 23 28 88 35.